फ्रेंड्स, मी प्रियांका नाईक. मनोधैर्य अ स्टेप टुवर्ड सॅनिटी या माझ्या फेसबुक आणि यूट्यूब पेजमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण क्लिनिकल सायकोलॉजी म्हणजे काय आणि क्लिनिकल सायकोलॉजिस्ट हे कोण असतात याबद्दल बोलणार आहोत. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे की सायकोलॉजी ही जी ब्रांच आहे, ही सायकोलॉजी ही ब्रांच ही खूप डायव्हर्सिफाईड आहे. याच्यामध्ये खूप वेगवेगळे एक्सपर्ट्स आहे, याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं करिअर खूप जास्त चांगल्या आणि छान पद्धतीने करू शकता. याच सायकोलॉजीमध्ये क्लिनिकल सायकोलॉजी ही एक स्पेशालिटी फील्ड आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचं स्पेशलायझेशन करू शकता. स्वतःचे एक्सपर्टीज तुम्ही त्या क्लिनिकल सायकोलॉजी या फील्डमध्ये होऊ शकता. क्लिनिकल सायकोलॉजी ही सायकोलॉजीमधली सगळ्यात मोठी स्पेशलायझेशन फील्ड आहे. मग नेमकं क्लिनिकल सायकोलॉजी म्हणजे काय? क्लिनिकल सायकोलॉजी ही कशासोबत डील करते? क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये काय काय गोष्टी असतात? क्लिनिकल सायकोलॉजिस्ट कोण असतात? या सगळ्याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. जसं सायकोलॉजीमध्ये वेगवेगळ्या ब्रांचेस असतात. स्पोर्ट्स सायकोलॉजी आहे, फॉरेन्सिक सायकोलॉजी आहे, क्रिमिनल सायकोलॉजी आहे, काउन्सिलिंग सायकोलॉजी आहे, स्कूल सायकोलॉजी आहे. त्याचप्रमाणे क्लिनिकल सायकोलॉजी ही सायकोलॉजीची वन ऑफ द मोस्ट स्पेशलायझेशन ब्रांच आहे सायकोलॉजीमध्ये. वन ऑफ द मोस्ट वास्ट ब्रांच आहे सायकोलॉजीमध्ये. मग क्लिनिकल सायकोलॉजी म्हणजे काय? की जे काही मानसिक आजार असतात, जे काही मेंटल प्रॉब्लेम आहेत, जे बिहेवियर प्रॉब्लेम आहे, इमोशन्स प्रॉब्लेम आहे, या सगळ्या प्रॉब्लेमसोबत क्लिनिकल सायकोलॉजी ही ब्रांच आहे, ही ब्रांच डील करत असते. क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणजे कोण? की क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणजे की जे लोक मेंटल प्रॉब्लेम, बिहेवियरल प्रॉब्लेम, इमोशन्स प्रॉब्लेमला डील करतात, या प्रॉब्लेमचं असेसमेंट करतात आणि या प्रॉब्लेमची ट्रीटमेंट करतात. जे काही मानसिक आजार आहे ते मानसिक आजार डायग्नोज करण्याचं काम, ते मानसिक आजारांचं असेसमेंट करण्याचं काम आणि त्या मानसिक आजारांवरती ट्रीटमेंट देण्याचं जे काम आहे ते बेसिकली क्लिनिकल सायकोलॉजिस्ट करतात. क्लिनिकल सायकोलॉजी ही जी ब्रांच आहे, या ब्रांचमध्ये जे काही आपल्याला वर्तवणुकीचे प्रॉब्लेम्स असतील, बिहेवियर प्रॉब्लेम्स असतील, जे काही आपल्या भावनांचे, आपल्या विचारांचे प्रॉब्लेम्स असतील, आपले इमोशन्स आहे, आपले थॉट्स आहे, ते प्रॉब्लेम्स असतील, आपले जे मेंटल इलनेसेस असतील, यासोबत जे सायकॅट्रिक इलनेसेस असतील, बिहेवियर रिलेटेड जे काही ॲबनॉर्मॅलिटीज असतील, या सगळ्यासोबत क्लिनिकल सायकोलॉजी ही ब्रांच डील करते. क्लिनिकल सायकोलॉजी आणि क्लिनिकल सायकोलॉजिस्ट बेसिकली मेंटल इलनेसेस, ॲबनॉर्मल बिहेवियर आणि सायकॅट्रिक इलनेसेस किंवा सायकॅट्रिक प्रॉब्लेम या 3 गोष्टींचं असेसमेंट करणं, याच सोबतच हे जे काही प्रॉब्लेम आहे या प्रॉब्लेमचं डायग्नोसिस करणं आणि डायग्नोसिस केल्यानंतर त्याच्यावरती ट्रीटमेंट देण्याचं काम जे आहे ते बेसिकली क्लिनिकल सायकोलॉजी आणि क्लिनिकल सायकोलॉजिस्ट ही ब्रांच आणि त्या ब्रांचमध्ये असणारे जे एक्सपर्टीज आहेत ते एक्सपर्टीज करत असतात. क्लिनिकल सायकोलॉजिस्ट जे असतात बेसिकली ते क्लिनिकल काउन्सिलर्स असतात. म्हणजेच काय की असे जे लोक आहेत, असे जे रुग्ण आहेत, जे मानसिक आजारांनी ग्रस्त आहेत, त्या लोकांचं काउन्सिलिंग करणं, त्याचबरोबर त्यांचे जे फॅमिली मेंबर्स आहेत, त्यांचे जे कुटुंबातील व्यक्ती आहेत, त्या कुटुंबातील व्यक्तींचं काउन्सिलिंग करण्याचं जे काम आहे ते काम क्लिनिकल सायकोलॉजिस्ट करत असतात. क्लिनिकल सायकोलॉजिस्ट जे ट्रीटमेंट देतात, आता बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की क्लिनिकल सायकोलॉजिस्ट नेमकी ट्रीटमेंट काय देतात? औषध उपचार देतात का? तर नाही. क्लिनिकल सायकोलॉजिस्ट जी ट्रीटमेंट देतात ती ट्रीटमेंट बेसिकली बिहेवियर मॉडिफिकेशनची ट्रीटमेंट असते. म्हणजेच काय की क्लिनिकल सायकोलॉजिस्ट जेव्हा एखाद्या व्यक्तीला ट्रीटमेंट देतात तेव्हा त्या ट्रीटमेंटमध्ये काउन्सिलिंग, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या सायकोथेरपिस्टचा वापर केला जातो, सायकोलॉजिकल टेस्टिंगचा, सायकोलॉजिकल असेसमेंट्सचा वापर केला जातो आणि या सगळ्यांनी
पेशंटचे काय नेमके इश्यूज आहे, त्याला त्यांचे नेमके त्यांच्या वर्तणुकीमधले काय प्रॉब्लेम्स आहे, त्यांचे इमोशन प्रॉब्लेम्स काय आहेत, त्यांचे सोशल प्रॉब्लेम्स काय आहेत, या सगळ्यांना नेमकं समजून घेणं, या सगळ्यांचं नेमकं जे काय आहे ते अंडरस्टँड करणं, ते अंडरस्टँड केल्यावरती ते ॲनालाइज करणं आणि मग त्याच्यावरनं डायग्नोज करणं की नेमकं पेशंटला काय आजार आहे, आणि मग त्या डायग्नोसिसवरनं जे ट्रीटमेंट आहे, मग त्या ट्रीटमेंटमध्ये ज्या सायकोथेरपीज आहेत, जसं कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपी आहेत, डायलॅक्टिक बिहेवियर थेरपीज आहे, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी आहे, ऑक्युपेशनल थेरपी आहे, सिस्टमॅटिक डिसेन्सिटायझेशन थेरपी आहे, फ्लडिंग थेरपी आहे, एक्सपोजर अँड रिस्पॉन्स प्रिव्हेन्शन थेरपी आहे. या सगळ्या थेरपीजचा वापर करून त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील त्या प्रॉब्लेम्समधनं बाहेर काढण्याचं काम बेसिकली क्लिनिकल सायकोलॉजिस्ट करत असतात. क्लिनिकल सायकोलॉजिस्ट हे पेशंटला कोणत्याच प्रकारचे गोळ्या औषधं देत नाहीत, पण या ज्या काही थेरपीज आहेत, जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की CBT आहे, REBT आहे, DET आहे, ऑक्युपेशनल थेरपी आहे, या सगळ्या थेरपीजचा वापर करून पेशंटला ट्रीटमेंट देण्याचं काम क्लिनिकल सायकोलॉजिस्ट करत असतात. त्याचप्रमाणे डिप्रेशन, एन्झायटी, फोबिया, ॲडजस्टमेंट रिलेटेड प्रॉब्लेम, त्याच्यानंतर काही रिलेशनशिप्स रिलेटेड प्रॉब्लेम, असे प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्यावरती काउन्सिलिंग करण्याचं काम आणि काउन्सिलिंगसोबतच या थेरपीजचा वापर करून काउन्सिलिंग करणं हे बेसिक काम जे असतं ते बेसिक काम हे क्लिनिकल सायकोलॉजिस्टचं असतं. जसं सायकॅट्रिस्ट हे ओरल मेडिकेशन्समध्ये एक्सपर्टाइज्ड असतात, त्याचप्रमाणे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट हे काउन्सिलिंगमध्ये आणि त्याचसोबतच सायकोथेरपीमध्ये एक्सपर्टाइज्ड असतात. क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आर बेसिकली एक्सपर्टाइज्ड इन द फील्ड ऑफ काउन्सिलिंग अँड सायकोथेरपीज. ज्याप्रमाणे सायकॅट्रिस्ट गोळ्या औषधं देऊन पेशंटची जे काही प्रॉब्लेम्स आहे, पेशंटला जे काही प्रॉब्लेम आहे त्याची ट्रीटमेंट करतात, त्याचप्रमाणे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट या सगळ्या थेरपीजचा वापर करून पेशंटला ट्रीटमेंट देतात. नुसतंच पेशंटला नाही तर गरज पडली तर पेशंटचे जे फॅमिली मेंबर्स आहेत त्या फॅमिली मेंबर्सला सुद्धा ट्रीटमेंट देतात. बऱ्याचशे प्रॉब्लेम्स असे असतात की ज्याच्यामध्ये फॅमिलीला ट्रीटमेंट, फॅमिलीसोबत काउन्सिलिंग करणं, फॅमिलीला समजावून सांगणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट हे फक्त पेशंटसोबतच डील नाही करत, तर पेशंटसोबत त्याचे जे नातेवाईक असतील, त्याचे जे फॅमिली मेंबर्स असतील त्या फॅमिली मेंबर्ससोबत डील करणं, त्यांना काउन्सिलिंग करण्याचं काम करणं सुद्धा क्लिनिकल सायकोलॉजिस्ट करत असतात. क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, जसं मी तुम्हाला म्हटलं की क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये स्पेशलायझेशन असतं. जे मानसिक आजार आहे, जे बिहेवियर प्रॉब्लेम्स आहे, जे ॲबनॉर्मल बिहेवियर जे प्रॉब्लेम्स आहे, बिहेवियर रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत आणि जे सायकॅट्रिक इलनेस आहे, त्या सगळ्याचं असेसमेंट करणं आणि असेसमेंट केल्यानंतर त्यासोबत ट्रीटमेंट करणं, म्हणजे बेसिकली असेसमेंट अँड ट्रीटमेंट ऑफ सायकॅट्रिक इलनेस, मेंटल प्रॉब्लेम्स अँड ॲबनॉर्मल बिहेवियर हे बेसिकली क्लिनिकल सायकोलॉजिस्ट करत असतात. मग क्लिनिकल सायकोलॉजिस्ट कसं होतं, तर बेसिकली मी तुम्हाला माझ्या एका व्हिडिओमध्ये करिअर इन सायकोलॉजीमध्ये तुम्ही कशा प्रकारे करिअर करू शकता याचा एक डिटेल व्हिडिओ बनवला आहे. पण शॉर्टमध्ये जर का सांगायचं झालं तर क्लिनिकल सायकोलॉजिस्ट होण्यासाठी तुमचं बॅचलर्स आणि तुमचं मास्टर्स जे आहे ते बेसिकली क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये असतं. जेव्हा तुमचं मास्टर्स आणि मास्टर्ससोबतच तुमच्या ॲडव्हान्स डिग्री जेव्हा तुमच्या क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये असतात तेव्हा तुम्ही त्या स्पेसिफिक फील्डचे एक्सपर्टीज होतात. आणि त्याचमुळे काउन्सिलिंगमध्ये म्हणा, ज्या मोठ्या मोठ्या थेरपीज आहेत, फॅमिली थेरपी आहे, ग्रुप थेरपी आहे, ॲडिक्शन थेरपीज आहेत, रिलेशनशिप थेरपीज आहे, मॅरेज थेरपीज आहे किंवा मॅरेज काउन्सिलिंग आहे, फॅमिली काउन्सिलिंग आहे, या ज्या सगळ्या मोठ्या मोठ्या एक्सपर्टाईज फील्ड आहेत, या फील्डमध्ये सुद्धा ॲडव्हान्स कोर्सेस करून
ॲडव्हान्स कोर्स केल्यानंतर जो तो व्यक्ती त्या त्या फील्डमध्ये एक्सपर्टाईज होतो. त्याचप्रमाणे क्लिनिकल सायकोलॉजिस्टसुद्धा त्या फील्डमध्ये त्यांचे जे काही ॲडव्हान्स एज्युकेशन आहे ते एज्युकेशन कंप्लीट करून ज्या त्या फील्डमध्ये किंवा ज्या त्या थेरपीमध्ये तो एक्सपर्टाईज्ड होतो. हे बेसिकली आहे की क्लिनिकल सायकोलॉजी म्हणजे काय असतं, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट हे कोण असतात. बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतो की क्लिनिकल सायकोलॉजी ही ब्रांच नेमकी कशा संदर्भात आहे किंवा कशासोबत ही बेसिकली डील करते. तर क्लिनिकल सायकोलॉजी बेसिकली हीच ब्रांच आहे की ज्याच्यामध्ये जे मानसिक आजार आहेत, जे बिहेवियर संदर्भात जे आजार आहेत, जे सायकॅट्रिक इलनेसेस आहे, जे सायकॅट्रिक प्रॉब्लेम्स आहेत, त्या सगळ्या प्रॉब्लेमचं असेसमेंट करणं, त्या सगळ्या प्रॉब्लेम्सवरती ट्रीटमेंट देणं, उपचार पद्धती त्या प्रॉब्लेम्सवरती करणं आणि क्वालिटी ऑफ लाईफ जी आहे पेशंट्सची ती बेटर करणं, क्वालिटी ऑफ लाईफ जी आहे पेशंटची ती चांगली करणं, हे सगळं काम जे आहे हे बेसिकली क्लिनिकल सायकोलॉजिस्ट करत असतात. मग ह्या सगळ्या गोष्टी कशा केल्या जातात, ही असेसमेंट कशी केली जाते, तर याच्यासाठी बरेचसे मेंटल स्टेटस एक्झामिनेशन्स असतात, सायकॅट्रिक हिस्ट्री असते, काही क्वेश्चनायर्स असतात, काही सायकोलॉजिकल टेस्टिंग्स असतात की ज्याचा वापर करून पेशंटला नेमके काय प्रॉब्लेम्स आहे, पेशंट नेमकं कशामधनं जात आहे, पेशंटचं मूड सध्या काय आहे, पेशंटला काय काय प्रॉब्लेम आहे, पेशंटला पास्टमध्ये काय काय प्रॉब्लेम होते, हे सगळं जाणून घेऊन पेशंटकडूनच नाही तर पेशंटच्या फॅमिलीकडनं या सगळ्या गोष्टी जाणून घेऊन मग त्याच्यावरती कोणती थेरपी वापरायची ह्या सगळ्याचं डिसिजन किंवा या सगळ्यावरती काम करणं हे बेसिकली क्लिनिकल सायकोलॉजिस्ट करत असतात. क्लिनिकल सायकोलॉजिस्ट ही खूप ॲडव्हान्स फील्ड आहे सायकोलॉजीमध्ये. क्लिनिकल सायकोलॉजी ही सध्या खूप जास्त स्पेशलाइज्ड फील्ड आहे सायकोलॉजीमध्ये आणि खूप जास्त छान फील्ड आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही जी माझी फील्ड ऑफ एक्सपर्टाईज आहे, आय एम बेसिकली एक्सपर्टायझिंग इन क्लिनिकल सायकोलॉजी. त्याच्यामुळे क्लिनिकल सायकोलॉजी ही खूप जास्त छान फील्ड आहे. क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये बेसिकली तुमचा आणि जे पेशंट आहे त्या पेशंटचा एक डायरेक्ट कॉन्टॅक्ट येतो आणि ज्या कॉन्टॅक्टमधनं पेशंटला तुम्ही किती जास्त चांगलं जे काही त्यांचे प्रॉब्लेम्स असतील त्या प्रॉब्लेम्समधनं बाहेर काढून त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ सुधारू शकता. सो ही एक बेसिक इन्फॉर्मेशन होती मित्रांनो, क्लिनिकल सायकोलॉजी म्हणजे काय आणि क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणजे काय. जसं काउन्सिलिंग सायकोलॉजी जर का स्पेशलायझेशन असेल तर काउन्सिलिंग सायकोलॉजीमध्ये जर आपण एक्सपर्टीज घेतलं किंवा आपण काउन्सिलिंग सायकोलॉजीमध्ये करिअर केलं तर तुम्ही ॲज अ काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट म्हणून जॉब करू शकता. तसंच जेव्हा तुम्ही क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये एक्सपर्टीज घेतात तेव्हा तुम्ही क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये एक्सपर्टीज घेतल्यानंतर क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून रिहॅबिलिटेशन सेंटर्समध्ये, प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये जॉब करू शकतात किंवा त्याचबरोबर तुम्ही तुमचे जे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसमध्ये तुम्ही ॲज अ लेक्चरर, असिस्टंट प्रोफेसर म्हणून तुम्ही सायकोलॉजीचे जॉईन करू शकता किंवा तुम्ही तुमचे स्वतःचे सुद्धा प्रायव्हेट प्रॅक्टिस जी आहे ती सायकोलॉजीमध्ये करू शकता. सो मित्रांनो, हे बेसिक इन्फॉर्मेशन होती की क्लिनिकल सायकोलॉजी म्हणजे काय आणि क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणजे काय आणि बेसिकली त्यांचा वर्क परफॉर्मा काय असतो. सो मित्रांनो, आय होप की आजची माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि ज्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याची गरज आहे, ज्यांना या माहितीची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. सो मित्रांनो, आजसाठी एवढंच. थँक्यू.